हलगर्जीपणाने कळस गाठला. रेल्वे स्टेशन रोडवरील जलवाहिनी चौथ्यांदा फुटली. महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाणी हे रस्त्यावर वाहत होतं. नमस्कार मित्रांनो, आज सकाळी रेल्वे स्टेशन रोड येथे नीलम थिएटरच्या समोर एक पाईपलाईन जिथं आहे तिथं ते पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया जात होतं. हा पाणी रस्त्यावर नसून लोकांच्या डोळ्यात दिसू लागलं होतं. काल रात्री देखील आमच्याकडे एक व्हिडिओ आलेला होता की सत्कर कॉम्प्लेक्सच्या तिथं पण पाईपलाईन फुटून पाणी वाया जात आहे. गत 7-8 दिवसापासून तिथं पाईपलाईन लिकेज आहे. इथं देखील आज सकाळी जर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तर किती लाखो लिटर पाणी कशा प्रकारे वाया जात होतं. इथल्या आसपासच्या ज्या दुकानं आहे त्या दुकानांच्या सगळ्या आतमध्ये हे पाणी शिरले. 4-4, 5-5 फुटापर्यंत दुकानांमध्ये पाणी जाऊन खूप मोठं नुकसान झालेलं आहे. तर आपल्यासोबत आहेत इथं जे हॉटेल आहे सनराईज हॉटेल, त्याचे मालक मोहन इंगळे. मला सांगा, हे जे सकाळी पाईपलाईन फुटली, पाईपलाईन फुटून तुमच्या दुकानात देखील पाणी गेलेलं आहे आणि इथं वारंवार या घटना घडत असतात, त्याच्या मागचं नेमकं काय कारण असेल आणि याच्या मागचं दोषी कोणाला तुम्ही पकडता? नाही, याचं तांत्रिक दृष्टी आहे. महानगरपालिकेनं बघितलं पाहिजे की पाईपलाईन का फुटत आहे, त्यांचं इथं अभियंते कमी पडत आहात का, त्यांचं मेंटेनन्स कमी पडत आहे. जिथं लिकेजेस आहे भरपूर ठिकाणी, लिकेजेस पण भरपूर आहे, ते महानगरपालिकेनं बघितलं पाहिजे. परंतु जी सकाळी आज 8 ते 9 वाजता इतकी मोठी पाईपलाईन मुख्य जलवाहिनी फुटलेली आहे. त्या मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे आमचं इथं हॉटेल आहे, हॉटेलमध्ये पूर्ण पाणी घुसलेलं आहे आणि आमचे मुलं सर्व त्याच्यामध्ये खाली झोपलेले होते. ते तात्काळ उठायले, पळाले आणि त्याच्यामुळे सर्व करंट सुद्धा हॉटेलमध्ये आलं होतं आणि आमचं कॅम्प्युटर, फ्रीज, फर्निचर, सोफा सेट हे पूर्ण खराब झालेलं आहे. त्यामुळे आमचं 1.5 ते 2 लाख रुपयाचं पूर्ण नुकसान झालेलं आहे यामध्ये. त्याच्यामध्ये आम्ही दोषी तर आता महानगरपालिकेचं बी म्हणता येत नाही किंवा म्हणता येईल. तांत्रिकदृष्ट्या त्यांनी ते बघितलं पाहिजे की जलवाहिनी जी फुटलेली आहे त्याच्यावर काय करता येईल आणि त्यांनी आमचं जेवढं नुकसान झालेलं आहे महानगरपालिकेने तेवढं नुकसान आमची भरपाई करून द्यावी, आमची एवढीच विनंती आहे. आज पूर्ण दिवसभरचा धंदा गेलेला आहे आमचा आणि बेरोजगार 15 ते 20 लोक बेरोजगार झालेले आहे आज या कारणामुळे. त्याची पूर्ण पगार त्यांची मातीमध्ये गेलेली आहे. हे सकाळी किती वाजता घटना घडली, तुम्हाला कसं कळलं आणि तुम्ही मग कशी नियोजन लावलं हे पाणी काढण्यासाठी? सकाळी 8:30 ते 9 वाजता ही घटना घडली. मला इथं आजूबाजूच्या कॉम्प्लेक्सच्या वाल्याचे फोन आले की तुमचं पूर्ण हॉटेलमध्ये पाणी घुसत आहे. तसंच पळत आलो मी इथं आणि इकडे 2-4 मुलांना लावून आम्ही पाण्याची व्यवस्था केली. पण पाण्याचा फ्लो इतका मोठा होता की ती पाणी पूर्ण हॉटेलमध्ये घुसलं आणि ते 5 ते 6 फुटापर्यंत पाणी घुसलं. त्याच्यानंतर बगळे साहेबला फोन केला, बगळे साहेब आले. त्याच्यानंतर 1.5 ते 2 तासानंतर पाणी पुरवठा बंद करण्यात आलेला आहे. तर 2 तासापर्यंत पाणी कंटिन्यू चालू होतं. लाखो करोडो लिटर पाणी वाया गेलेलं आहे. मग त्याच्यानंतर पाणी टाकीवाल्याला फोन लावला, त्यांनी पण त्याचं दुर्लक्ष केलं आणि मग नंतर 2 तासानंतर पाणी आलं. कशामुळे वारंवार हे बघा, महापालिकेच्या याच्यावर दुर्लक्ष आहे. पाणी पुरवठा एक तर 8-8, 15-15, 20-20 दिवस होत नाही. आज पाणी मला वाटतं त्यांनी नवीन जालन्याला पाणी घेणार होते. मस्तगडवर जे पुलावर 0चं वाल आहे त्यांनी वाल दाबला नसन, त्यांनी तिथून टाकीतून पाणी सोडलं असन. ती पाईपलाईन फार जुनी पाईपलाईन आहे. हे 8 महिन्यात 4थ्यांदा फुटलेली पाईपलाईन आहे. एका लिकेजला ते लाखो रुपये लिकेजच्या नावासाठी त्यांनी गुत्तेदारांनी उचललेले. टिपू सुलतान चौकला एकदा फुटली होती, कारवाच्या प्लॉटजवळ 2दा फुटली लाईन. आता हे जयस्वालच्या कॉम्प्लेक्सजवळ एक फुटलेली आहे. शहरामध्ये जे पाईपलाईन टाकण्याचं काम चालू आहे, जे नवीन टेंडर निघलेले त्याच्यात हे बी मंजूर आहे, पण ते हे लाईन न जोडता दुसऱ्या प्रभागामध्ये लाईन जोडत आहे. आणि हे मेन लाईन सबीर अली टाकी ते मंगळ बाजारला जे जाणारी होती आणि जे नवीन जालन्याला पाणी घेते ते लाईन त्यांनी बदली करून टाकावी, जेणेकरून हे महापालिकेचा खर्च वाचन. नाही तर उगाच एक लिकेज काढायला 5 लाख, 4 लाख, 7 लाख, 8 लाख रुपये घेतात आणि ते टिकत बी नाही. एकूणच जर आपण बघितलं, इथं पाठीमागे जर बघितलं, इकडे सगळीकडे पाणी साचलेलं होतं. व्हिडिओमध्ये आम्ही दाखवतो आहोत तुम्हाला, जे व्हिज्युअल्स आमच्याकडे अवेलेबल होते की या पूर्ण एरियामध्ये पाणी साचलेलं होतं. आता एप्रिल महिना सुरू आहे, एप्रिल महिना अजून अर्धा पण झाला नाही आणि पाण्याची इतकी तीव्र पाणी टंचाई जाणवू लागलेली आहे. टँकर सुरू झालेलं आहे. अशातच अशा लिकेजेस, पाईपलाईन फुटणं म्हणजे दुष्काळात 13वा महिना म्हणायला हरकत राहणार नाही. एकीकडे आपण बघतोय की पाण्याचं नियोजन केलं जात असून पाणी वाचवा, पाणी
जिरवा पाणी जल हे जीवन आहे असं आपण म्हटलं जातं, पण अजून 3 महिने या पाण्यासाठी आपल्याला काढणं आहे. तर असंच पाणी वाया जात राहिलं तर आपल्याला पुढच्या महिन्यातच पाणी भेटू शकणार नाही. त्यामुळे हे जे महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळं किंवा जे महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांच्या हलगर्जीपणामुळं वेळोवेळी या भागात काय आणि अजून बऱ्याच भागात पाईपलाईन लिकेजेस आहे, ह्या लिकेजेसची दुरुस्ती वेळेवर केली जात नाही. जे वॉल जसं आपल्या महावीर ढक्का यांनी सांगितलं, जे इथले भागाचे माजी नगरसेवक राहिलेले त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे या अडचणी येतात आणि या अडचणी कशा आपण सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यामुळं खांडेकर साहेबांनी याच्याकडे वैयक्तिक लक्ष घालून जिथं जिथं पाणी लिकेज होतंय किंवा तिथं शक्यता आहे की पाणी लिकेज होणारे या पाईपलाईन जुन्या झालेल्या आहे तिथं वेळीच पर्याय करून तिथं सोल्युशन काढावं, नसता थेंब न थेंब आपल्या डोळ्यातून बाहेर येईल. मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वमी डिजिटल.